एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार. बैठकी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचा मोठा निर्णय झाला. पण आता एक नवीन नियम लागू झाला आहे. आता ज्या महिलांच्या नावावरती शेतजमीन आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार नाहीत, तर काही अशा बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. एप्रिलचा हप्ता अजूनही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. प्रस्ताव देखील मंजूर. आता बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये मिळणार. डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे जमा होणार. आदित्यताई तटकरे म्हणाल्या की मी महिलांना सांगू इच्छितो की आम्हाला महिलांच्या अकाउंटला 2 हप्ते डायरेक्ट डेबिट करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता माता भगिनीने करू नये. तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करत आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील महिलांना हा श्वासन केले आहे की काळजी करू नका. एप्रिल महिन्यापर्यंतचे सर्व पैसे ठेवलेले आहेत. उद्या लाडक्या बहिणीच्या खात्यात देण्याचा निर्णय झालेला आहे. पण त्याच्या बरोबर एक नवा नियम लागू झाला आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणीच्या नावावर शेती आहे त्यांना 50 रुपये मिळणार नाहीत, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून घ्यायचा लागेल. उद्यापासून सलग 4 ते 5 दिवस हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना येणाऱ्या 4 दिवसामध्ये बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. यामुळे चिंता करू नका. डायरेक्ट 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. पण एका नव्या नियमानुसार महिलेच्या नावावरती शेती असेल तर 1,500 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, केवळ 500 रुपये मिळणार. 12 जिल्हे आज कोणते आहेत आणि 3 विभाग आहे, त्यामध्ये मराठवाडा, कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे वाटपाचे प्रक्रिया ही हप्त्यामध्ये आहे. 4 चाकीच्या पडताळणीमुळे हा टप्पा लावला होता, पण आता 10 लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींना 2 हप्ते देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अजून एक जबरदस्त निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना 8,000 रुपये गिफ्ट देण्याचा निर्णय देखील आलेला आहे. महिलांना 8,000 रुपये देण्याचा निर्णय कोणता आहे हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. 12 जिल्ह्यांना उद्या पैसे येणार. परवा कोणते जिल्हे असतील, त्याच्यानंतर कोणते जिल्हे, इतर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण आता नव्या नियमानुसार ज्या बहिणीच्या नावावरती शेत जमीन आहेत, ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना आता 1,500 रुपये मिळणार नाही, मिळते फक्त 500 रुपये. काय नवा नियम आहे जाणून घ्या. शेतकरी महिलेला फक्त 500 रुपये मिळणार. काही महिलांना 3,000 रुपये, काही महिलांना 1 रुपया देखील मिळणार नाही. ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना काहीच पैसे येणार नाही. त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला 10वा आणि 11वा हप्ता मिळेल हे जाणून घ्या. आदित्यताई तटकरे म्हणाल्या की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिला पात्र असतील. दुचाकी वाहन असेल तर चालेल, पण 4 चाकी वाहन तुमच्या घरी नसावे. ज्या महिला या योजनेचा लाभार्थी आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरीला नसाव्यात. हे जे काही नियम आहेत हे आधी सरकारकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत. आता राज्यातील लाडक्या बहिणींना उद्यापासून 3,000 रुपये येण्यास सुरुवात होईल. तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता गिफ्ट देखील मिळणार आहे. 8,000 रुपये गिफ्ट आहे. आता या महिलांना दिले जाणार आहे. कोणते 12 जिल्हे आहेत ते संपूर्ण तुम्हाला आताच जाणून घ्यावे लागेल, कारण की तुम्हाला जर तुमची ही योजना निरंतर चालू ठेवायची असेल, तुमचा लाभ बंद होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती फक्त 2 मिनिटं ऐका. तुम्हाला काहीच अडचण पुढे येणार नाही. सुरुवातीला कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे येणार, त्यानंतर कोणते जिल्हे बघा. राज्यात प्रत्येक जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्याचे पैसे येणार नाहीत. सुरुवातीला हे 12 जिल्हे असणार आहे. या 12 जिल्ह्यातील महिलांना 3,000 रुपये आता येणार आहेत. पण ज्या महिलाच्या नावाने शेती आहे त्यांना मात्र 500 रुपये मिळणार, 1,500 रुपये मिळणार नाहीत. त्यांना फक्त मिळतील 500 रुपये. आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय झाला आहे. पण नवा नियम देखील या ठिकाणी लागू झाला आहे. तर आता हे जे काही जिल्हे आहेत ते कोणते आहेत तर बघा. पुण्यामध्ये जे जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे आहेत. तर आता 3,000 रुपये कोणत्या बहिणीला मिळणार, शेतजमीन असेल तर किती पैसे मिळणार, चला या ठिकाणी जाणून घेऊया. पुढचा विभाग आहे नागपूर विभाग. यामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर यामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना प्राधान्य असणार आहे. त्यानंतर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे असणार आहेत. आता या सर्व जिल्ह्यातील महिलांना 3,000 रुपये एकत्र येणार आहे. पुढील 3 दिवस आता पैसे वाटपाचे काम हे होणार आहेत. पण मग आता ज्या बहिणीच्या नावाने शेती आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार नाही, त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. तर काही बहिणींना हप्ता हा बंद होणार आहे. जे जाणून घेण्याचा अगोदर आता पिवळे व केशरी रेशन कार्ड
धारकांना जे गिफ्ट मिळणार आहेत 8,000 रुपये यावर जाणून घेऊया। तर आता बघा, ते काही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना जे काही 12 आधारग्रस्त जिल्हे आहेत त्यांना सरकार राशन धान्याऐवजी पैसे देणार आहे। 14 आधारग्रस्त जिल्हे आहेत त्यांना सरकार राशन धान्याऐवजी पैसे देणार आहेत। त्यामुळे या रेशन कार्ड धारकांना आता खात्यावर पैसे जमा होणार आहेत। तर हे जिल्हे कोणते आहेत तर बघा, संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा असे हे 14 आत्माग्रस्त जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहेत। त्या ठिकाणी त्यांनी किती पैसे मिळणार आहेत तर बघा, प्रति व्यक्ती या ठिकाणी 170 रुपये अशी ही रक्कम असणार आहे। म्हणजे जर तुम्हाला रेशन कार्ड 5 व्यक्तीचे नावे असतील तर प्रत्येक तुम्हाला या ठिकाणी 170 प्रमाणे या ठिकाणी पैसे तुम्हाला अन्नधान्य ऐवजी मिळणार आहे। अशा प्रकारे तुमच्या रेशन कार्ड वरती सदस्याची संख्या असेल त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत। काहींना 8,000 रुपये मिळतील तर काहींना 4,000 रुपये मिळतील। तर अशा पद्धतीने या ठिकाणी वार्षिक पैसे या ठिकाणी रेशन कार्डावरती या 14 आत्माग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। तर असं आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ज्या महिलाच्या नावाची शेती आहे त्यांना 1500 रुपये का नाही मिळणार, त्यांना 1500 रुपये का मिळणार नाही आहेत। तर काय नवा नियम आहे तर पहा मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजना अंतर्गत त्या महिला लाभ घेत आहेत। ज्या महिला जर शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत। शासनाच्या इतर योजनेचा लाभ त्यांना जर 1500 रुपये महिन्याप्रमाणे मिळत असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। पण जर समजा या ठिकाणी 1500 रुपयापेक्षा जर तुमच्या एकही योजनेचा लाभ हा कमी असेल तर सरकारचा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे। म्हणजे तुमच्या नावावर जर शेतजमीन नसेल तर तुम्ही या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ हा तुमच्या नावावर सुरू असेल। त्यामुळे ज्या महिला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त 500 रुपये मिळते, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये वार्षिक आणि पीएम किसान सन्मान निधी ही योजनेचे 6,000 रुपये वार्षिक असे 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळत आहे। आणि त्याप्रमाणे या ठिकाणी दर महिन्याला तुम्हाला ज्या योजनेचा 1,000 रुपये झाले अशा पद्धतीने या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 500 रुपये मिळतील। म्हणजे ते 1,000 रुपये आणि हे 500 रुपये असे करून महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला मिळतील। तर अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन नियम लावण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या महिला शेतकरी असतील आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील अशा बहिणी जर लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत असतील तर त्यांना 1500 रुपये नाही तर 500 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।